काय चाललास? हा काही नाही, चालू दे तुझं. माझ्याशी बोलणार नाही? तर काय नाही. मग येवा है. हा येवा. घेवा पान. सुपारी अडकते जातात, पान. सुपारी कातरलंय, नाही अडकणार. घेवा घेवा. हा कसा हा? कसा हा? तुमका बघून माका लय हसू येता. माहित नाही पण येता. चांगलं आहे की मग, आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतोय, यात चांगलंच आहे की. पण सगळ्यांका असं नाही ना वाटत? तुम्ही लय चांगले हास. हो खरंच? वय. नाहीतर या घरात माझ्याशी कोण चांगला बोलता? पण तुम्ही बोलता, माका लय बरा वाटतं. हा ना, बरं आहे ना, चांगलं आहे. मग मन मोकळं होणं फार चांगलं आहे. वय. मी काय म्हणतो, मला एक गोष्ट सांग. तू एकटी राह, हा? तुला भीती नाही वाटत? हा, आपलं म्हणजे आपल्या बरोबर कोणी असावं असं नाही वाटत? आई गेल्यापासून तसा मी एकटाच. माका सवय झाली हा आता. यमुनानं आणि नाथानं सांभाळल्याने, पण फक्त घरात राहून दिल्याने. बाकी तसं आई गेल्यापासून मी एकटाच. आपला असं कोण नाही. पण आता कोण वया कित्यात? हा, मी आपला बरा आहे. माधव, हात सोड. काय करणार हस? बघशीलच मी काय करता येता. टाकायचा करूसाठी हाय रावशील तर ना. तुम्ही माका या घरातून बाहेर काढू शकत नाही. मी पण बघताय तू कसा या घरात राहत असता. यमुना, गो यमुना. काय झालं? याचा जा काय सामान ह्या घरात हा त्या घेऊन ये. त्याचा गाठोडा पण घेऊन ये. आता या घरात ह्या राऊतला नाही. गणेशा, एक विचारू तुका? काय? तू ती कसली विद्या शिकतस ना? हो. ते ना सगळ्या इच्छा पूर्ण जातात का रे? मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करता येते, आणि मी हे सगळं घरासाठीच करतो. ती शक्तीच घरावरचं प्रत्येक संकट दूर करेल. सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित जातात, पण माझा काय? आत्या, तुझं सुद्धा सगळं व्यवस्थितच होईल. माझी एक इच्छा असा, तुझ्या इद्यान पुरी जातली. सांग मरे. आत्या, ती विद्या अशी लगेच शिकता नाही. मग काहीतरी उपाय असलो तर सांग मका. उपाय आहे, पण
पण कठीण आहे. नाही जमणार. जमत रे, सगळा जमत. त्यांना जर माझं आयुष्य बदलणार असत ना तर सगळं करीन मी. किती पण अवघड उपाय असा देत मी तो उपाय करीन. पण पण माका सांग आत्या, अगं नाही जमणार. तू पण माझी मदत करूचस नाही. तू पण इतरांसारखंच असस. आत्या बस आधी. खरंच तसं काही नाहीये. तुला होणारा त्रास मला कळत नाहीये का? आणि तुला आनंदात बघून मला सुद्धा आनंदच होणार आहे ना. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या मला आवडणार नाहीये का? हा, पण खरंच खूप कठीण आहे. सगळ्यांनाच नाही जमत. मी सांगते ना, माका जमत. मी सगळं करीन. माझ्यासाठी सांग राजा. बर, आधी एक सोपा उपाय सांगतो, तो करून बघ. काय? रोज कावळ्यांना दही भात दाखव. एवढंच? करीन करीन. मी रोज कावळ्यांका दही भात घालते. डॅड, डॅड. आरती सुद्धा येते त्याला. हा. माधव, हे माधव, डोळे उघड. डोळे उघड. उठून बस. ये डॅड बसा. उठ, उठून बस. बस. उठून बसा. हळू. ये मागे टेकून बस. बाबा, डॅडना पाणी दे. हो. बरं वाटतंय? हे काय झालं होतं मला? मी इथे का आलोय? सांगते सगळं. आधी आपण रूम मध्ये जाऊया. आर्चिस, डॅडला घेऊन चल रूम मध्ये. डॅड, तुम्ही जिना चढू शकाल ना? हो रे, हो. चढेन मी जिना. चला. हळू. हाते. चला. हळू हळू. तुझ्या औषध कधी या घरात पाऊल टाकूक दिलंय नाही मी. कारण ते ना माझ्या पोरांची हाल केल्या नसते, या घराचा वाटोळा केल्या नसता. आणि तू या घरातीलच आणि तू पण तास करू बघतस. पण मी खंबीर असय. तुका परत या घरात घेऊचंय नाही मी. दादा, काय झाला? काय झालं तर विचार आहे का? आता कित्याक सांभाळस याला? अरे या घराची चाकरी केली आहेस ना तू, इमानी रावलस आणि ह्याका पोचलास. सगळं माहित असून सुद्धा ह्याका तुझ्याकडे राहूक दिला आईने का? पण हे सुषमाने असं का केलं असेल? माझ्या लेखा काय खाऊ घातल्यान काय कळणार नाही. माका कितीही त्रास झाला तरी चालत, पण मी यांका सोडणार नाही. या काहीतरी करताला, या गप बसणारातला नाही हा. हॅलो अभिराम, नेने बोलतोय. हा, माहिती आहे मला. काय चाललंय काय घरात? म्हणजे? अरे सुषमाला घरातून बाहेर काढलंय ना. काय? आता तिचा मला फोन आला होता, पोलिसांना घेऊन या म्हणाली आहे.